चिंचवड शहरातील मोशी कचरा डेपो परिसरात झालेल्या भीषण दुर्घटनेच्या आघातातून सावरण्याआधीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। या दुर्घटनेत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झालेल्या 9 कर्मचाऱ्यांपैकी नागेश गायकवाड यांच्या पत्नी सोनाली गायकवाड यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पतीच्या अकाली निधनाचा मानसिक धक्का आणि विरह सहन न झाल्यानं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासात समोर येत आहे। गेल्या महिन्यात 8 जुलैला पिंपरी चिंचवडमधल्या मोशी परिसरात असलेल्या कचरा डेपो शेजारील एका इमारतीवर कचऱ्याचा मोठा डोंगर कोसळलेला। या दुर्घटनेत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अनेक कर्मचारी अडकले। बचाव कार्य राबवण्यात आलं असलं तरी या भीषण घटनेत 9 कर्मचाऱ्यांचा करुण अंत झाला। मृतांमध्ये नागेश गायकवाड यांचाही समावेश होता। नागेश यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। पतीच्या अशा अचानक आणि अकाली जाण्यामुळे सोनाली गायकवाड या तीव्र मानसिक धक्क्याखाली होत्या, अशी माहिती समोर येते। पतीच्या मृत्यूचा विरह आणि कुटुंबावर आलेलं संकट यामुळे त्या अस्वस्थ होत्या आणि याच मानसिक अवस्थेतून त्यांनी बुधवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याचं सांगितलं जातंय। आता पाठीमागच्या महिन्यामध्ये मोशीमध्ये जे प्रकरण झालं कचरा डेपोचं, त्यामध्ये नागेश गायकवाड हे माझे मामा लागतात आणि काल जे प्रकरण झालं सोनाली गायकवाड ही माझी आत्या लागते। तर आमचं असं म्हणणं आहे की काल जे प्रकरण झालं 4-4:30 वाजता जे सुसाईड झालं, तर सासू सासऱ्यानं कोणालाही न सांगता हॉस्पिटलमध्ये आणून टाकलं इथं YCMमध्ये, आणि आम्हाला संध्याकाळी 7-7:30ला सांगतायत की असं असं झालं आहे म्हणून। तेव्हा आम्ही इथे पोहोच झालो आहे आणि जेव्हा आम्ही पोचलो आहे 12:30-1 वाजता, तेव्हा आम्ही पाहतोय तर सासू सासऱ्याकडे एकही माणूस इथं हजर नाही आहे, एकही नाही आहे। आणि आम्ही जेव्हा 1 वाजता पिंपरी चिंचवडच्या पोलीस स्टेशन MIDC पोलीस स्टेशनला गेलो आहे, तेव्हा ते म्हणले की आम्ही FIR दाखल करू शकत नाही। आणि जेव्हा आम्ही त्यांना व्हिडिओ काढलं, आम्ही बोललो की आम्ही व्हिडिओ काढतो, तुम्ही FIR का नाही दाखल करू शकत, आम्हाला त्याचं रिझन पाहिजे। तेव्हा त्यांचे सिनियर आले, ते बोलले की आम्ही FIR दाखल करू। आमचे PSI साहेब सकाळी 6 वाजता येतील। आता 6 वाजता सकाळी आम्हाला सांगितलेलं, पण सकाळी 6 वाजता अजूनही आता वाजले साधारण 1 वाजता आहे, अजून ना FIR दाखल आहे ना कोणती तक्रार घेतलेली। त्या कारणास्तव आमचं असं म्हणणं आहे की तिच्यासोबत काहीतरी घातपात झालेला आहे। सासू सासऱ्यांचं पहिल्यापासून तिच्यासोबत टॉर्चरच होतं, त्यामुळे आमचं म्हणणं आहे की तिच्यासोबत काही ना काही घातपात झाला आहे, त्यामुळे त्यांनी गुपचूप इथं आणून मृत्यूदंड टाकलेला आहे। मदत जी पण झाली आहे, आम्हाला असं समजण्यात आलं आहे कमीत कमी 60% हे आईने तिच्या खात्यावरती, जे नागेश गायकवाड आहे त्यांच्या आईने 60% त्यांच्या खात्यावर घेतली आणि राहिलेली 40% या सुनेच्या, म्हणजे नागेश गायकवाड पत्नी यांच्या नावावर ट्रान्सफर केली। पण जे झालं आहे, माझं असं म्हणणं आहे की तिला कमीत कमी ती रक्कम भेटली तरी मानसिक त्रास जास्त होत होता। तिला त्या संदर्भात बोलत होते की हा जो झालेला आहे सर्व कारभार, हा त्याला कारणीभूत तू आहे, पूर्ण डिप्रेशनमध्ये जाण्याचं कारण हे सगळं सासू सासरे। आमचं प्रमुख एवढीच मागणी आहे, आमचा FIR फाडून घ्यावा आणि जे या प्रकरणामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायलाच पाहिजे। तोपर्यंत आम्ही PM करण्यासाठी परमिशन देणार नाही आहे आणि आम्ही तोपर्यंत डेड बॉडी हातामध्ये घेणार नाही आहे, आम्ही स्वीकारणारच नाहीत। या घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली। घटनेनंतर संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे। सोनाली यांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण, त्यांची मानसिक अवस्था आणि दुर्घटनेनंतर कुटुंबाला मिळालेली मदत याबाबत तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। प्राथमिक तपासात पतीच्या मृत्यूचा मानसिक धक्का हे प्रमुख कारण मानलं जात असलं तरी अधिकृत तपासानंतरच संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होणार आहे। दरम्यान नागेशच्या मृत्यू पश्चात सोनालीच्या सासरची मंडळी तिला मानसिक त्रास देत असल्याचा आरोप सोनालीच्या नातलगांनी केलाय, त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पोलिसांनी लवकरात लवकर तपास करून सत्य बाहेर आणावं ही मागणी सोनालीचे नातलग करतायत। सोनाली गायकवाड यांच्या पश्चात 2 चिमुकल्या मुली आहेत। आधी वडिलांचं आणि आता आईचंही छत्र हरपल्यानं या दोनही मुली पूर्णपणे पोरक्या झाल्यात। एका दुर्घटनेनं आधीच कुटुंबाचा आधार हिरावून घेतलेला आणि त्यानंतर घडलेल्या या दुसऱ्या दुर्दैवी घटनेनं या मुलींच्या आयुष्यावर मोठं संकट ओढावलंय। गायकवाड कुटुंबावर कोसळलेल्या या दुहेरी अपघातामुळे संपूर्ण मोशी परिसरातून हळहळ व्यक्त होतीये।
पुण्याहून शगुफ्ता शेखसह ब्युरो रिपोर्ट लोकमत.com